नेक्स्ट आहे बघा मल्टिपल इनहेरिटन्स. नेक्स्ट आहे मल्टिपल इनहेरिटन्स. लास्ट टाइम आपण शिकलो सिंगल इनहेरिटन्स, पब्लिक आणि प्रायव्हेट. तर तुम्हाला फक्त सिंगल पब्लिक आणि प्रायव्हेट त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं. जेव्हा आपण बेस क्लास पासून पब्लिकली इनहेरिट करतो डिराइव्ह क्लास, तेव्हा बेस क्लासचे जे पब्लिक मेंबर्स आहेत ते डिराइव्ह क्लासचे पब्लिक होतात. ओके. आणि जेव्हा आपण बेस क्लास पासून प्रायव्हेटली डिराइव्ह क्लास न्यू क्लास करतो डिराइव्ह, तेव्हा बेस क्लासचे जे पब्लिक मेंबर्स आहेत ते न्यू क्लास किंवा डिराइव्ह क्लासचे काय होतात, प्रायव्हेट होतात. तर मल्टिपल इनहेरिटन्स आपल्याला जनरली पब्लिकच करायचं आहे, तुम्हाला मल्टिपल प्रायव्हेट नाहीये. तर मल्टिपल इनहेरिटन्स तुम्हाला एक्सप्लेन केलंय. मोर दॅन वन बेस क्लासेस. तर आपण 2 आहे तुमच्याकडे, मोर दॅन 2 पण असू शकतात, पण तुम्हाला 2 बेस क्लासचा मल्टिपल इनहेरिटन्स आहे. सो ए अँड बी आर द 2 बेस क्लासेस आणि त्या दोघांपासून तुम्ही एक न्यू क्लास क्रिएट केला, दॅट इज अ सी क्लास. ओके. तर ह्या टाईपचं आपल्याला बघायचं आहे मल्टिपल इनहेरिटन्स, आणि मल्टिपल इनहेरिटन्स आपण पब्लिक बघणार आहे. ठीक आहे. तर आता आपण मल्टिपल इनहेरिटन्स बघूयात. एकदम एका सिंपल वेनी पहिल्यांदा बघू, त्याच्यानंतर त्याची एक ॲम्बिग्युइटी आहे, त्याचा एक सेपरेट क्वेश्चन येतो, व्हॉट इज द ॲम्बिग्युइटी इन मल्टिपल इनहेरिटन्स. तर ते पण आपण बघणार आहे. की ॲम्बिग्युइटी कशी येते ते. आता बघा मल्टिपल इनहेरिटन्स, आता 2 बेस क्लास आहेत. तर पहिल्यांदा ते 2 बेस क्लास आपण लिहून घेऊयात. एकदम इझी आहे बघा, जसे आपण नॉर्मल क्लास करतो तसंच घ्यायचं आहे. सध्या मी एकच मेंबर घेते कन्सेप्ट एक्सप्लेन होण्यासाठी. देन एक मेथड व्हॅल्यू घेण्यासाठी, एक मेथड व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी. हे सगळं आता आपल्याला माहिती आहे. void get a, void put a. तर हा झाला आपला 1 बेस क्लास. ओके. त्याच्यानंतर सेकंड बेस क्लास, क्लास बी. आता सध्या वेगवेगळ्या मेथड्स घ्यायच्या दोन्ही क्लासमध्ये. आता इथे आपण गेट बी करू, फ्लोट बी. एकदम इझी आहे बघा. void put b. हा झाला आपला सेकंड क्लास. त्याच्यानंतर आता बघा व्यवस्थित लक्ष द्यायचं. क्लास आता सी आपण करणार डिराइव्ह फ्रॉम 2 क्लासेस. सो पहिले आपण लिहिणार पब्लिक ए जो तुमचा असेल ते, देन कॉमा पब्लिक बी. इथे आले मोर दॅन 1 बेस क्लासेस अँड ओनली 1 डिराइव्ह क्लास, दॅट इज अ मल्टिपल इनहेरिटन्स. आता क्लास सी चे काय सेपरेट असतील ते मेंबर्स लिहायचे, कॅरेक्टर लिहायचे, तुम्हाला पाहिजे ते लिहा. गेट सी लिहूयात आपण. C is equal to C. Class C complete. ओके. हा क्लास सी कंप्लीट. त्याच्यानंतर आता आपलं लास्ट राहिला आहे मेन. तर मेन मध्ये तुम्हाला माहिती आहे आपण कोणता ऑब्जेक्ट क्रिएट करणार, लास्ट लेवल क्लासचं. तर लास्ट लेवल क्लास आता आपला इनहेरिटन्स कसा आहे, ए बी.
AB हे फर्स्ट लेवलचे आहे आणि त्याच्यापासून आपण क्रिएट केलाय C. सो C इज आवर लास्ट लेवल क्लास. सो आपण ऑब्जेक्ट क्रिएट करणार Cचं, C1. 1 by 1 सगळ्या पहिल्यांदा गेटच्या मेथड घेणार आणि मग पुढच्या. इंटिजर गेट बी फ्लोट आहे, त्याच्यानंतर C1 डॉट गेट C इंटिजर आणि देन सगळ्या डिस्प्ले करणार. तर हे झालं तुमचं मल्टिपल इनहेरिटन्स. बघा आता आपण काय केलं, क्लास A अँड क्लास B, क्लास A अँड क्लास B पासून C क्लास डिराइव्ह केला, पब्लिकली केलेला आहे. सो क्लास A चे जे पब्लिक मेंबर्स आहे म्हणजे गेट A पुट A आणि क्लास B चे गेट B पुट B हे मेंबर्स होणार C क्लासचे. सो C क्लासच्या ऑब्जेक्टनी आपण ते फंक्शन्स काय करू शकतो, कॉल करू शकतो आणि प्लस C क्लासचे हे दोन फंक्शन्स आहेत गेट C आणि पुट C. सो आपण ते काय केले, कॉल केले. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं की मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये A and B are two base classes, so the properties of this base class can be accessed by the object of the derived class. Now, properties means what? These functions get A, put A, get B, put B, get C and put C. These are the members of C class itself. Okay, and get A, get B, put A and put C. Put A, put B आणि put C. These are the put A and put B, get A and get B. These are the members of class A and class B respectively. Okay, तर हे झालं तुमचं सिंपल मल्टिपल इनहेरिटन्सचा प्रोग्राम. ठीक आहे, तर हे तुम्हाला मी आता होमवर्क देईल. आपलं एवढं लेक्चर झालं की मी तुम्हाला होमवर्क देते, त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे स्टुडंट क्लासचे, जे स्टुडंट क्लासने तुम्ही सिंगल, मल्टिपल आणि मल्टी लेवल हे इनहेरिटन्स करायचे आहेत. ओके, नाउ देयर इज वन एम्बिग्युइटी इन मल्टिपल इनहेरिटन्स. देन व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित प्रोग्राम लिहून घ्या, व्यवस्थित आउटपुट करा. आता एक मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये एम्बिग्युइटी येते. आता एम्बिग्युइटी मीन्स व्हॉट ते पण तुम्हाला आधी एक्सप्लेन करते. सेपरेट 4 मार्क्सला क्वेश्चन येतो बघा. सॉरी, एक मिनिट. एक्सप्लेन एम्बिग्युइटी. बघा, एम्बिग्युइटी इन मल्टिपल इनहेरिटन्स हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. 4 मार्क्सला कंपल्सरी हा क्वेश्चन येतो. एक्सप्लेन द एम्बिग्युइटी इन इनहेरिटन्स. नाउ फर्स्ट ऑफ ऑल, व्हाट इज मीन बाय एम्बिग्युइटी? Ambiguity means what? When there is a confusion, for compiler which method to execute or which method to run. Okay, जेव्हा कन्फ्युजन होतं कंपायलरला की कोणती मेथड रन करायची. सो दॅट इज एम्बिग्युइटी. ओके, मीन्स व्हॉट? आता आपण मल्टिपल मेथड ओव्हरलोडिंग बघितलं, त्याच्यामध्ये आपण सेम नेमचे डिफरंट फंक्शन घेतले. मग त्याच्यात एम्बिग्युइटी का होत नव्हती? कंपायलर कन्फ्युज का होत नव्हता की कोणतं एरिया फंक्शन कॉल करायचं? किंवा मेथड ओव्हरलोडिंग आपण ऍडिशन साठी केलं, 3 ऍडचे फंक्शन लिहिते आपण, पण मग सेम नेम दिलेले तरी पण कंपायलर कन्फ्युज का नाही झाला? बिकॉज त्याला डिफरंट पॅरामीटर्स होते. ऍड फंक्शनला एका 2 होते, एकाला 3 होते, एकाला 4 होते. ओके, सो तिथे कन्फ्युजन होणार नाही बिकॉज जरी फंक्शनचं नेम सेम असेल तरी पॅरामीटर डिफरंट आहे. सो अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ पॅरामीटर कंपायलर will execute that particular method. ओके, मग इथे काय होतं की इथे सेम नेम असतंच मेथडला. ओके, ऑब्विसली, बट जे नंबर ऑफ पॅरामीटर असतात, जर पॅरामीटर असतील तर असतील किंवा नसतील, जे काही आहे पॅरामीटर तर ते पण सेम असतात. मग यावेळेस काय होतं की कंपायलरला कन्फ्युजन होतं की नेमकी कोणती मेथड कॉल करायची. तर सध्या मी एक्सप्लेन करते विथ एक्झाम्पल. पण इन मल्टिपल इनहेरिटन्स मधली एम्बिग्युइटी बघायच्या आधी, व्हॉट इज मीन बाय एम्बिग्युइटी? एम्बिग्युइटी मीन्स व्हॉट? व्हेन देयर इज अ कन्फ्युजन फॉर कंपायलर विच मेथड टू रन. म्हणजे कंपाईल टाइम नाही, ही एम्बिग्युइटी कधी येणार? रन टाइम. की रन टाइम कंपायलरला कन्फ्युजन होतं
की कोणती नेमकी मेथड कॉल करायची. मीन्स व्हॉट, त्याला कन्फ्युजन का होणार आहे, बिकॉज कंपायलर हॅज मोर दॅन वन मेथड of a same name, okay, with same parameters, okay. तर ती the ambiguity means what, confusion for compiler which method to run, okay. मग आता मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये ambiguity कशी होती ते बघूयात आपण. बघा आता एक सपोज आता ए आहे, बी क्लास आहे, ओके, आणि बी एक सी क्लास आहे, डिराइव केलेला आहे फ्रॉम क्लास ए अँड बी, ओके. नाउ सपोज ए क्लास मध्ये एक वॉइड डिस्प्ले मेथड आहे, त्याचा कोड काही पण असू द्या, फक्त मेथड सांगते मी सध्या, आणि बी क्लास मध्ये पण वॉइड डिस्प्ले मेथड आहे, ओके. सो सी क्लास आपण डिराइव केलेला आहे फ्रॉम क्लास ए अँड बी. मग सी क्लास ची पण सपोज एक वॉइड डिस्प्ले मेथड आहे, ओके. मग आता सी क्लास inherit केलाय from the class A and B, means C class has 3 definitions or 3 methods of the same name with same number of parameter, because सगळीकडेच पॅरामीटर नाही, म्हणजे all display methods are of 0 parameter, ठीक आहे. जर डिफरंट पॅरामीटर असते, इथे एक पॅरामीटर आहे A च्या डिस्प्ले मध्ये, B च्या डिस्प्ले मध्ये 2 आहेत आणि C च्या डिस्प्ले मध्ये 3 आहेत, मग काही प्रॉब्लेम नव्हता, कारण की these display methods are unique by their number of parameters. पण आता बघा ए क्लास मध्ये डिस्प्ले मेथड आहे विथ 0 पॅरामीटर, बी क्लास मध्ये पण डिस्प्ले मेथड आहे विथ 0 पॅरामीटर, आणि सी क्लास मध्ये पण डिस्प्ले मेथड आहे 0 पॅरामीटर. मग आता आपण काय करणार, आता मी पूर्ण प्रोग्राम लिहित नाही, आता आपण मेन मध्ये काय करणार, सी क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार, ओके. नाउ मी C1 डॉट डिस्प्ले केलं. नाउ बघा कंपायलर का, आता हे मी मेन लिहिते डायरेक्ट, परत एक सेपरेट प्रोग्राम लिहिल मी, फक्त जस्ट एकदा लक्षात घ्या की तिन्ही ए अँड बी जे की बेस क्लासेस आहे त्यांच्याकडे सेम मेथड आहे, आणि सी क्लास जे की डिराइव केलेली आहे, तर सी क्लास कडे पण डिस्प्ले मेथड आहे. नाउ सी क्लास हॅज 3 डिस्प्ले मेथड, वन इज इट्स ओन मेथड, सेकंड इज इनहेरिटेड फ्रॉम द ए क्लास, अँड थर्ड इज इनहेरिटेड फ्रॉम द बी क्लास, ओके. जेव्हा C1 डॉट डिस्प्ले कॉल होणार तेव्हा ambiguity होणार नाही, मीन्स कंपायलर कन्फ्यूज होणार नाही. नाउ दिस टाइम compiler will call the method of C class only, because आपण ती कशाने कॉल केलेली आहे, C क्लासच्या ऑब्जेक्टनी. मग जरी C क्लास कडे A, B किंवा मल्टिपल बेस पासून सेम मेथड इनहेरिट झालेली असेल, पण C क्लास कडे पण सेम नेमची मेथड आहे, सो इथे ambiguity होणार नाही. कंपायलर काय करणार, त्याची स्वतःचीच डिस्प्ले मेथड काय करणार, कॉल करणार, ओके. तर हे झालं पहिला पॉइंट. आता दुसरा पॉइंट बघा काय आहे, इथे ambiguity होणार नाही. का होणार नाही, बिकॉज कंपायलर सी कडे त्याची स्वतःची डिस्प्ले मेथड आहे, सो सी च्या ऑब्जेक्टनी तुम्ही जर डिस्प्ले कॉल केली तर तो त्याची स्वतःचीच मेथड काय करणार, कंपायलर कॉल करणार सी क्लासचीच, ओके. नाउ बघा आता सी क्लास कडे डिस्प्ले मेथड नाहीये, ए क्लास कडे आहे आणि बी क्लास कडे आहे. नाउ सी क्लास हॅज 2 मेथड्स फ्रॉम ए क्लास अँड फ्रॉम बी क्लास, ओके. नाउ आता इथे कंपायलरला काय होणार आहे, ambiguity होणार आहे, बिकॉज सी क्लासची जर स्वतःचीच डिस्प्ले मेथड असेल तर कंपायलर बाय डिफॉल्ट तीच कॉल करणार. बट आता इनहेरिट झालेल्या क्लासकडे दोन्ही जे बेस क्लासेस आहेत त्यांच्याकडे डिस्प्ले मेथड आहे, मग सी कडे एक डिस्प्ले मेथड ए कडून आलेली आहे, एक बी कडून. नाउ कंपायलर विल गेट कन्फ्यूज विच मेथड टू call, okay. So this is the ambiguity in multiple inheritance, when the base classes have same method with same number of arguments, then when we call that method using the object of the derived class, then compiler will get confused which method to call at runtime. This is called as ambiguity in multiple inheritance, okay. Now how to resolve this ambiguity, resolve this ambiguity. How to resolve this ambiguity, okay. Now to resolve this ambiguity we need scope resolution operator. So another use of scope resolution operator is
to resolve the ambiguity in multiple inheritance. Now how to resolve this ambiguity explain करते तुम्हाला with one program. Okay. आता बघा सिंपल परत सेमच प्रोग्राम आता आपण त्याच्यामध्ये काय व्हेरिएबल्स वगैरे करणार नाही बिकॉज तुम्हाला मेन करायचं आहे की ambiguity कशी रिझॉल्व्ह होते ते तुम्हाला दाखवायचं आहे. म्हणजे दरवेळेस तुमचे ए आणि बी मध्ये सेम मेथड असतील असं नाही पण फ्युचर मध्ये असू शकतं असं. देन हाऊ टू रिझॉल्व्ह दॅट ambiguity. आता बघा जेव्हा तुम्ही जावा बघताल तर जावा सगळे इनहेरिटन्स सपोर्ट करतं बट मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्ट नाही करत. व्हाय? बिकॉज देर इज नो मेकॅनिझम टू रिझॉल्व्ह दिस ambiguity इन मल्टिपल इनहेरिटन्स. बाकीच्या कोणत्या इनहेरिटन्स मध्ये ही ambiguity येत नाही पण जावा मध्ये मल्टिपल इनहेरिटन्स रिझॉल्व्ह होत नाही बिकॉज देर इज नो मेकॅनिझम टू रिझॉल्व्ह दिस ambiguity. सो जावा मध्ये मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्ट करत नाही. मग सी प्लस प्लस मध्ये का करतं बिकॉज इट हॅज अ स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर युझिंग दॅट दिस ambiguity विल बी रिझॉल्व्ह. ओके. नेसेसरी नाहीये की इच टाइम बेस क्लासेस मध्ये सेम मेथड्स येतील बट आल्या तर फ्युचरचं आपण नेहमी प्रोग्राम असा करतो की तो कोणतेही इनपुट येऊ द्या ओके किंवा कोणत्या पण टर्म्स अँड कंडिशन येऊ द्या आपल्याला काय मिळालं पाहिजे प्रॉपर आउटपुट मिळालं पाहिजे. ओके. सो फॉर दॅट हे आहे की ambiguity जर आली सपोज मल्टिपल बेस क्लासेस मध्ये जर सेम मेथड असेलच तर ती कशी रिझॉल्व्ह करायची. ओके. आता इथे जस्ट मी सिंपल लिहिते आपल्याला मेन पॉइंट आहे की हाऊ टू रिझॉल्व्ह दॅट ambiguity इन मल्टिपल इनहेरिटन्स. सो एक्झामला क्वेश्चन आला तर तुम्ही पहिल्यांदा व्हॉट इज मीन बाय ambiguity, then how it is occurred in multiple inheritance and then how to resolve it. तुम्हाला मी एकदम इझी वेने एक्सप्लेन करून सांगते. फक्त ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत पण त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या सगळ्या लक्षात ठेवायच्या. तुम्हाला कॅम्पस इंटरव्ह्यूला वगैरे अशा कन्सेप्ट विचारतात असं विचारत नाही व्हॉट इज इनहेरिटन्स. तुम्हाला त्या इनहेरिटन्स मधल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला विचारतात. आता सध्या मी बी क्लास मध्ये काही लिहित नाही आपल्याला काही गरज नाहीये सध्या एक्सप्लेन करण्यासाठी. मल्टिपल इनहेरिटन्सचा जो सेपरेट प्रोग्राम घेतलेला ह्याच्यात ते मी लिहिलेले. ओके. तर सी क्लास मध्ये जर डिस्प्ले असेल तर सी क्लास मध्ये पण जर डिस्प्ले मेथड असेल आणि आपण ऑब्जेक्ट ऑब्विसली कोणत्या लास्ट लेवलच्या क्लासचं करणार म्हणजे सी क्लासचं. मग सी क्लासच्या ऑब्जेक्ट मी जर डिस्प्ले मेथड कॉल केले व्हेन देर इज अ डिस्प्ले मेथड इन सी क्लास इटसेल्फ देन कंपायलर विल रन द सी क्लास डिस्प्ले मेथड. ओके. बट आता सी क्लास मध्ये डिस्प्ले नाही दुसरे काही मेथड्स असतील आणि आता जर आपण सी क्लासच्या ऑब्जेक्टनी जर डिस्प्ले मेथड कॉल केली तर ह्या स्टेटमेंटला काय येणार तुमचं रन टाइम एरर येणार कंपाइल टाइम येणार नाही. मग ही रिझॉल्व्ह करण्यासाठी यू हॅव स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. ओके. कसं करायचं बघा आता इझी आहे बघा काही अवघड नाहीये. C1 डॉट ऑब्जेक्ट तर घेणारच ऑब्विसली देन कोणत्या क्लासची तुम्हाला डिस्प्ले मेथड कॉल करायची आहे त्याच्यानंतर ते क्लास नेम देन स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर देन डिस्प्ले मेथड देन C1 डॉट बी स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर डिस्प्ले मेथड. म्हणजे जेव्हा ambiguity कधी येते डायरेक्ट आपण C1 डॉट डिस्प्ले मेथड लिहिली तर. ओके. पण आता आपण C1 च्या ऑब्जेक्टनी मेथड कॉल केली डिस्प्ले पण कोणत्या क्लासची ए क्लासची आणि C1 ऑब्जेक्टनी डिस्प्ले मेथड कॉल केली कोणत्या क्लासची बी क्लासची. तर हे झालं ambiguity रिझोल्युशन इन मल्टिपल इनहेरिटन्स. आणि 4 मार्क्सला हा क्वेश्चन येतोच बघा. लेवलचा सब्जेक्ट आहे प्रॉपर स्टडी करा. ठीक आहे. तर हे झालं ambiguity रिझोल्युशन इन मल्टिपल इनहेरिटन्स. तर व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या.
नाउ नेक्स्ट आहे मल्टी लेवल इनहेरिटन्स. ओके, आता मल्टी लेवल इनहेरिटन्स बघा कसं आहे. तुम्हाला 3 लेवलचा आहे. ए क्लास पासून आपण बी क्लास डिराइव्ह करणार, बी क्लास पासून सी क्लास डिराइव्ह करणार. ओके, म्हणजेच काय, ए क्लासच्या प्रॉपर्टीज इनहेरिट होणार बी क्लास मध्ये आणि बी क्लासच्या प्रॉपर्टीज इनहेरिट होणार सी क्लास मध्ये. ओके, म्हणजे सी कडे बाय डिफॉल्ट बी आणि ए सगळ्याच्याच प्रॉपर्टीज असणार आहेत. तर ह्या टाइपचं आपण एक्झाम्पल आता करणार आहे मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये. ओके, मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये. मल्टिपल इनहेरिटन्स आता एवढा मी एक्सप्लेन केला. हिरार्चिकल पण एक्सप्लेन करते आणि मग हायब्रिडचा आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ आणि तुम्हाला मी एक्झाम्पल देते स्टुडंटचे मल्टिपल साठी, मल्टी लेवल आणि सिंगल साठी. ओके, तर क्लास ए, तर त्याच्यामध्ये जेवढे सिंपल वेनी तुम्हाला प्रोग्राम एक्सप्लेन करता येईल कन्सेप्ट तेवढी करायची आहे. बघा, एक्झामला तुम्हाला असं येतं एक्सप्लेन मल्टी लेवल इनहेरिटन्स विथ एक्झाम्पल. ए बी क्लासनेच प्रोग्राम लिहायचे. ओके, पण जेव्हा तुम्हाला येतं राईट अ प्रोग्राम फॉर मल्टिपल इनहेरिटन्स टेक वन क्लास स्टुडंट, म्हणजे तुम्हाला मेन्शन केलेलं असतं की स्टुडंट क्लास घ्या, रिझल्ट क्लास घ्या, तेव्हा जे मेन्शन केलेले आहे ते क्लास नेम लिहायचे आणि जे ऑपरेशन दिलेले आहेत ते परफॉर्म करायचे. जसं आपण बँक डेटाचं केलं की मी तुम्हाला दिलेलं राईट अ प्रोग्राम टू क्रिएट अ बँक अकाउंट क्लास, तर क्लासला तेच नेम द्यायचं. पण जेव्हा जस्ट तुम्हाला येतं एक्सप्लेन दिस कन्सेप्ट विथ एक्झाम्पल, तर एक्झाम्पल हे नेहमी सिंपल क्लासनेच एक्सप्लेन करायचे. फक्त आपण कसा डिराइव्ह क्लास क्रिएट करतोय ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याला क्लास बी एक्सटेंड डिराइव्ह करायचा आहे फ्रॉम क्लास ए. सो पब्लिक ए. फक्त सिंगल इनहेरिटन्स मध्ये दोन्ही पण करायचे, पब्लिक प्रायव्हेट. बाकी सगळ्या इनहेरिटन्स मध्ये तुम्हाला पब्लिकच आहे. आणि आपलं आता सगळे इनहेरिटन्स झाले की आपण एक प्रोटेक्टेड बघणार आहे. म्हणजे नेक्स्ट लेक्चरला आपलं इनहेरिटन्स चॅप्टर कम्प्लीट होऊन जाईल. असं काय नाही की मी फ्लोट घेतले, फ्लोटच तुम्ही सगळे इंटिजर घेतले, सगळे फ्लोट घेतले तरी चालेल. फक्त हे थोडंसं आपण डिफरन्स दाखवण्यासाठी एक इंटिजर एक फ्लोट असं घेतलेलं आहे. मेन इम्पॉर्टंट आहे टू एक्सप्लेन द कन्सेप्ट इन युअर आन्सर, दॅट इज मेन इम्पॉर्टंट. कुठे काही स्पेलिंग मिस्टेक असतील तर व्यवस्थित लिहा. सिंटॅक्स तसं चुकत नाही माझा, बट कुठे जर चुकून सेमिकोलन वगैरे राहिला असेल तर ते प्रॉपर लिहा. आता बघा क्लास सी, आता आपण कोणापासून करणार, बी पासून. बघा झाला मल्टिपल इनहेरिटन्स. कसं झालंय, ए क्लास पासून बी केला, सो एच्या नेक्स्ट लेवलला बी क्लास आणि सी क्लास पासून बी क्लास पासून सी केलाय, म्हणजे बीच्या नेक्स्ट लेवलला झाला सी क्लास. आता जो मल्टिपल केला आपण त्याच्यामध्ये ए आणि बी चं काही रिलेशन नव्हतं. ओके, पण सी ए आणि बी दोघांच्या प्रॉपर्टीज करते, बी एच्या करत नव्हतं. इथे काय, बी एच्या पण प्रॉपर्टी काय करणार आहे, ऍक्सेस करणार आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे जर आपण बीच्या ऑब्जेक्टने मेथड कॉल केल्या तर बीच्या ऑब्जेक्टने आपण मेथड कॉल करू शकतो त्याच्या स्वतःच्या आणि ए क्लासच्या. ओके, आणि सी क्लासच्या ऑब्जेक्टने आपण मेथड बी ए आणि प्लस त्याच्या स्वतःच्या एवढ्या सगळ्या ऍक्सेस करू शकतो.
बघा आता आपण लिहिणार आहे इंट मेन. ऑब्विसली लास्ट लेवलचा आता आपण इनहेरिटन्स केला आहे ए पासून बी आणि बी पासून सी. सो लास्ट लेवलचा क्लास आहे सी, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार. आता सी कडे आपले गेट ए पुट ए, गेट बी पुट बी, गेट सी पुट सी या सगळ्या मेथड्स येणार. फक्त डिफरन्स काय की तुम्ही म्हणतात की सेम कॉल केले जसं आपण मल्टिपलला, बट सी कडे ए आणि बी च्या दोन पाथनी मेथड आलेले. आता सी कडे बी कडून ए च्या मेथड्स आलेल्या आहेत आणि मल्टिपल मध्ये कसं होतं की सी कडून ए चा एक पाथ होता आणि बी चा एक होता, असे दोन सेपरेट पाथ होते. ओके, आता इथे कसं आहे की बी थ्रू ए च्या मेथड्स आलेल्या, डायरेक्ट ए च्या मेथड सी कडे आलेल्या नाहीयेत. सो ते व्यवस्थित लक्ष द्या. आणि प्रोग्राम मध्ये इथे मेन चेंजेस आहे, तिथे क्लास बी सेपरेट होता, हे पब्लिक ए नव्हतं. इथे काय मल्टी लेवल असल्यामुळे क्लास बी सुद्धा आपल्याला डिराइव्ह करायचा आहे. ओके, दॅट क्लास बी विल ऍक्ट ऍज अ बेस फॉर द क्लास सी. सी आता आपण कॅरेक्टर घेतलेला आहे आणि मग सगळ्या व्हॅल्यू डिस्प्ले करायचे. कधी पण कॉलिंग करताना काय करायचं, पहिल्यांदा व्हॅल्यू घेऊन जे आपण रीड करतो त्या मेथड कॉल करायच्या आणि नंतर ज्या डिस्प्ले करतो त्या मेथड कॉल करायच्या. तर हे झालं तुमचं मल्टी लेवल इनहेरिटन्स. ओके, तर पहिल्यांदा गेट ए कॉल होणार, इथे ए लिहा, गेट ए कॉल होणार, नंतर बी, नंतर गेट सी आणि नंतर मग व्हॅल्यू काय होणार, डिस्प्ले होणार. ठीक आहे, तर हे झालं तुमचं मल्टी लेवल इनहेरिटन्स. प्रॉपर डिस्प्ले करा, पॉज करून व्यवस्थित लिहून काढा आणि प्रोग्राम रन करून बघा. आता नेक्स्ट आहे हिरार्चिकल इनहेरिटन्स किंवा हायरार्चिकल, जे तुम्हाला हायरार्चिकल इनहेरिटन्स नेक्स्ट लेक्चरला आपले इनहेरिटन्स कंप्लीट होईल. आता हिरार्चिकल मीन्स व्हॉट, ओनली वन बेस क्लास, जे तुम्हाला मी लास्ट टाइम एक्सप्लेन केलेले बेसिक जे टाइप्स होते ते, ओनली वन बेस क्लास अँड मोर दॅन वन डिराइव्ह क्लास. ओके, तर तुम्हाला दोनच आहेत पण त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतं, बी आणि सी. ओके, आता बघा मोर दॅन वन डिराइव्ह क्लासेस. ठीक आहे, आता बघा बी आणि सी ह्या दोन्ही क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल, बिकॉज आपण ऑब्जेक्ट कोणाचं क्रिएट करतो, लास्ट लेवल क्लासचं, जो की डिराइव्ह असेल. पण आता इथे डिराइव्ह लास्ट लेवलचे कोण आहेत, दोन आहेत. सो बी चं सेपरेट ऑब्जेक्ट आणि सी चं सेपरेट ऑब्जेक्ट, बिकॉज बी आणि सी चं काही रिलेशन नाही. आपण ए पासून क्लास बी करणारे आणि सी सुद्धा ए पासूनच करणारे. सो बी कडे त्याचे स्वतःचे प्रॉपर्टीज असणार आणि प्लस ए क्लासच्या तो इनहेरिट करणार आणि सी कडे पण त्याचे स्वतःचे असणार आणि प्लस तो ए क्लासच्या काय करणार, इनहेरिट करणार. ओके, तर हे आपल्याला बघायचंय. मग आता हिरार्चिकल मध्ये मोर दॅन वन क्लासचं काय होतं, ऑब्जेक्ट क्रिएट होतं. लक्षात घ्या, कारण की बी चं आपण ऑब्जेक्ट क्रिएट केलं तर सी चे नाही ऍक्सेस करू शकत आणि सी चं केलं तर बी चे नाही करू शकत. फक्त बी आणि सी या दोघांचं करावं लागेल, बिकॉज दिस बोथ आर द लास्ट लेवल क्लासेस. सिंपल बघा, हिरार्चिकल इनहेरिटन्स. पहिल्यांदा जो ओनली वन बेस क्लास आहे तो लिहून घेऊयात आपण. सेपरेट क्लास नेम द्यायचे आहेत. फक्त जर तुम्हाला ॲम्बिग्युटीचा प्रॉब्लेम आला तरच मग सेम फंक्शन, सगळीकडे सेम डिफरंट फंक्शन नेम द्यायचे. फक्त जर तुम्हाला ॲम्बिग्युटीचा आलं क्वेश्चन तरच मग सेम फंक्शन देऊन एक्सप्लेन करायचे, बाकी गरज नाहीये. इच टाइम ॲम्बिग्युटी रिझॉल्व्ह करण्याची गरज नाही. आता लक्ष द्या, मेन आपलं हिरार्चिकल इनहेरिटन्स सुरू आहे. सो आता बघा, क्लास बी आपण ए पासून काय करणार आहे, डिराइव्ह करणार आहे. ओके, सो बी कडे त्याच्या स्वतःच्या प्रॉपर्टीज प्लस ए च्या, गेट ए अँड पुट ए.
गेट बी आता परत बघा हिरार्चिकल इनहेरिटन्स करतोय सो क्लास सी आणि परत बेस क्लास सेम आहे सो पब्लिक ए इथे मेन आहे बघा आता बघा सी क्लास कडे गेट ए पुट ए गेट सी आणि पुट सी आणि क्लास बी कडे गेट ए पुट ए गेट बी आणि पुट बी ओके सो आता मेन लिहिते मी सो बी B1 C C1 ओके आता जर B1 डॉट गेट ए केलं तर B1 च्याच ऑब्जेक्ट मध्ये व्हॅल्यू जाणार आहे येते लक्षात आणि आता C1 डॉट जरी गेट ए केलं तर ते C च्या ऑब्जेक्ट मध्ये जाणार आहे कळतंय त्याच्यानंतर आता इथे B1 डॉट गेट बी त्याच्यानंतर व्हॅल्यू घेऊयात आपण गेट ए 20 C1 डॉट गेट सी सी कॅरेक्टर आहे ना सो कॅरेक्टर ओके बघा आता गेट ए मी सी च्या ऑब्जेक्टनी पण केलं आणि बी च्या पण केलं बिकॉज बी हा ए पासून केलाय तसं सी पण ए पासून केलंय मग ए च्या मेथड सी चा ऑब्जेक्ट पण ऍक्सेस करेल आणि ए च्या मेथड बी चा ऑब्जेक्ट पण ऍक्सेस केलं त्याच्यानंतर सगळ्या व्हॅल्यूज काय करून द्या डिस्प्ले करून द्या याच्यानंतर इकडे लिहिते या साईडला व्हॅल्यू घेऊन झाल्या आता आपल्या आता B1 डॉट पुट ए इथे B1 नी आपण पुट सी किंवा गेट सी करू शकत नाही त्याच्यानंतर B1 डॉट पुट बी तसंच सी च्या ऑब्जेक्टनी तुम्ही पुट बी किंवा पुट बी किंवा गेट बी करू शकत नाही पुट ए आणि पुट सी हे झालं तुमचं मेन कंप्लीट ठीक आहे तर हा झाला हिरार्चिकल इनहेरिटन्स जर काही कळालं नाही तर लगेच मला मेसेज टाका मी परत एकदा एक्सप्लेन करेन पण इझी आहे ओके आता हे झाले आपलं आजचं लेक्चर आता मी तुम्हाला नोटबुक वरती स्टेटमेंट लिहून फोटो सेंड करते तेवढे सगळे तुम्ही प्रोग्राम्स इच अँड एव्हरी तुम्हाला सगळे एक्सप्लेन करते की कोणता क्लास घ्यायचा आहे कोणते मेंबर्स घ्यायचे ते प्रायव्हेट घ्यायचे का पब्लिक सगळं प्रॉपर तुम्हाला देते तुम्हाला फक्त काय करायचं प्रॉपर इनहेरिटन्स करायचं म्हणजे तुम्हाला काय प्रॉपर हे जे स्टेटमेंट असतात हे व्यवस्थित लिहायचे आणि जे कॉलिंग आहे ते प्रॉपर करायचे बस एवढंच तुम्हाला करायचं आहे ठीक आहे तर हे झाले आपलं टुडेज लेक्चर सीपीटी